नमस्कार. यामिनी क्रिएशनमध्ये आपले सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. तर आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये 36 मापाच्या प्रिन्सेस कट ब्लाउजचं कटिंग हे इथे आपण बघितलेलं आहे. तर इथे हे अस्तरचं कटिंग झालेलं आहे. आता आपण याच्यासाठी जे मेन कापड आहे त्याचं कटिंग बघू. तर त्याआधी मेन कापड म्हणजे साडीच्या कापडावरती कटिंग करण्यासाठी सर्वात आधी आपल्याला हा फ्रंटला शेप देऊन घ्यायचा आहे. फ्रंटचा जो सेकंड पार्ट आहे हा खूप मोठा आहे बॅक पार्टपेक्षा, तर तो कशा प्रकारे ॲडजस्ट करायचा ते मी तुम्हाला दाखवते. तर त्यासाठी आधी आपल्याला याला स्टिच करून घ्यावं लागेल अस्तरला. तर इथे बघा आपण हे आता कसं ॲडजस्ट करणार आहे. तर हे दोघंही पार्ट मी अशा पद्धतीने हे घेऊन घेतले. आता हे दोघंही दोन दोन पार्ट आहेत अस्तरचे. तर हे कशा प्रकारे जोडायचे आणि कशा प्रकारे ॲडजस्ट करायचे ते आपण बघूया. तर आपण जितकं वाढवलेलं आहे शिलाई मार्जिन तितकंच आपल्याला शिलाईमध्ये घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने थोडंसं वर ठेवून घ्यायचं हे टोक. आणि इथे फायनल स्टिच नाही आहे आपली, म्हणून इथे 5 नंबरची टिप घ्यायची. तर इथे बघा हे इतकं एक्स्ट्रा झालेलं आहे. आणि त्यानंतर इथे आपण हा पफ बघून घेऊ. बघा इथे आपली कमरेची बाजू स्ट्रेट असते, म्हणून इथे हे अगदी स्ट्रेट. आणि इथे हे आर्महोलची बाजू सुद्धा अशी स्ट्रेट असते, म्हणून इथे पण हे अगदी स्ट्रेट आहे. आणि इथे फक्त आपल्याला चेस्टसाठी हा पफ तयार पाहिजे, म्हणून इथे बघा हा अशा पद्धतीने हे स्ट्रेट आणि फक्त इथे आपला हा पफ आलेला आहे. अशा पद्धतीने आपल्याला पफ तयार यायला पाहिजे. आत्ता बघा, आत्ता मेन पार्ट म्हणजे जे आपण हे एक्स्ट्रा घेतलेलं होतं, हे का घेतलेलं आहे एक्स्ट्रा, तर ते आपल्याला ॲडजस्ट करायसाठी. आता इथे हा तुम्ही बघताय की इथे हा पफ इथे तयार झालेला आहे. जर त्या व्यक्तीची जर चेस्ट साईज खूप जास्त असेल किंवा कटोरी साईज खूप जास्त असेल, तर इथे आपल्याला अंदाज येतो की ह्या पद्धतीचा पफ त्यांना चालणार नाही. मग उसवायचा, थोडासा आकार द्यायचा आणि पुन्हा शिलाई मारायची. मी जसं सांगितलं होतं तुम्हाला की कटोरी साईज जर जास्त असेल तर इथलं जे आपण अंतर घेतलं होतं टक्साठीचं ते अंतर 2.25 घ्यायचं. पण इथे नॉर्मल चेस्ट साईज आहे म्हणून हा पफ त्यांना बरोबर येणार आहे, म्हणून आपण इथे फक्त 2.5 इंच इतकं टक्सचं मार्किंग केलं होतं. आता बघा हे आपलं इथपर्यंत झालं, म्हणजे इथे आपलं हे बरोबर स्ट्रेट आलेलं आहे. इथला भाग सुद्धा अगदी व्यवस्थित आलेला आहे. इथे कुठेही सळ वगैरे नाही आहे आणि बरोबर इथे उभार आलेला आहे, म्हणजे इथे बरोबर आपला छातीचा भाग बरोबर याच्यामध्ये बसणार आहे. आता याच्यासाठी याला बरोबर मापाचं करण्यासाठी आपल्याला बॅक पार्टची गरज पडणार आहे. इथे आपण हे घेतलं. इथे अस्तरला आधी आपण टीप टाकून घेतली. अस्तरची टीप टाकून घेतल्याच्या नंतर आपल्याला हा इथे उभाराचा अंदाज बरोबर येऊन जातो. उभाराचा अंदाज येतो म्हणजे इथे आपली कमरेची जी बाजू आहे, ही जी कमरेची बाजू आहे ही एकदम व्यवस्थित आली. ही आर्महोलची बाजू जी आहे ती पण अगदी स्ट्रेट व्यवस्थित आली. त्यानंतर इथे बरोबर आपला उभार तयार झाला. तर आता इथे हा आपल्याला हे चेक करायचं आहे आपलं छाती माप इथे बरोबर येणार आहे का. आणि त्यानंतर ही जी बाजू आपल्याला मोठी वाटते ती कशा प्रकारे कमी करायची ते सगळं बघूया. तर सर्वात आधी आपण चेस्टचं मार्किंग करून घेऊ. आधी चेस्टचं मार्किंग करण्यासाठी इथे अशा प्रकारे उभार तयार झाला. हा इथे उभार तयार झाला. त्यानंतर आपलं छाती माप आहे 36. मग इथे 1/5 इंच जे आपण असे याच्यामध्ये सोडणार आहे काचपट्टी बटनपट्टी लावण्यासाठी ते सोडून द्यायचं. असा टेप ठेवायचा आणि आपलं छाती माप किती आहे 36. मग इथे 36 वर आपण मार्किंग करून घेतली. आता ही तर आपण अशा प्रकारे मार्किंग केली. त्यानंतर पुन्हा एकदा असं ठेवून चेक करून घ्यायचं. इथे सेंटरला आपल्याला किती हवं आहे 36. 36चा चौथा 9. हे आपण 1/5 इंच सोडलं. त्यानंतर पुन्हा इथे चेक केलं बरोबर आहे. हे झालं आपलं छाती मापाचं मार्किंग. त्यानंतर बॅक पार्ट घ्यायचा. हा बॅक पार्ट घेतला. बॅक पार्ट घेतल्याच्या नंतर हा याच्यावरती असा ठेवून घ्यायचा.
बरोबर शोल्डरजवळ शोल्डर, हे शोल्डर मॅच करून घ्यायचं बरोबर. त्याला इथे एक पिनने पॅक करून घ्यायचं. त्यानंतर हे आपण 5 इंच जे वरती घेतलं होतं ते, आणि इथे जे अर्धा इंच आपण एक्स्ट्रा घेतलं होतं सेकंड पार्ट कट करताना, ते इथे आपलं शिलाई जोडण्यामध्ये गेलं. हे बरोबर असं इथे पण एक पिन लावून घ्यायची, म्हणजे आपलं हे जे आपण करणार आहे ते सरकणार नाही. इथपर्यंत झालं. त्यानंतर आता आपल्याला इथे काय करायचं आहे, आर्महोल परत एकदा रीचेक करायचा आहे. इथे आपलं हे अर्धा इंच जे होतं शोल्डर जोडण्यासाठीचं ते देऊन घ्यायचं. त्यानंतर इथे आपलं कमरेचं मार्किंग करून घ्यायचं. हे 5 इंच जे पुढचं आपण शिवणार आहे त्याच्यासाठी लागणार आहे ते. कमर होती आपली 30, 30चा चौथा 7.5, तर हे 7.5 वरती मार्किंग आलं. हे छाती मापाचं मार्किंग आलं. हे असं जोडून घ्यायचं. आणि या रेषेला आता आपल्याला हवं आहे आर्महोलचं माप. ही जी आपली रेष तयार झाली ही फिटिंगची रेष तयार झाली आता आपली. तर या रेषेला आपल्याला 7.5 इंच इतकं मार्किंग हवं आहे. तर त्याआधी आर्महोलचं मार्किंग, आर्महोल चेक करण्याच्या आधी याला उलट करून हे जे एक्स्ट्रा कमी जास्त आहे हे आधी बॅक पार्टच्या मापाने करून घ्यायचं. हे बघा इथे तुम्हाला हे दिसत असेल. हे बघा हे तुम्हाला इथे दिसत असेल की हा बॅक पार्ट आहे आणि हा फ्रंट आहे. तर हे जे एक्स्ट्रा आहे हे आधी याच्या मापाने करून घेऊ आपण. हे या मापाने आता बरोबर करून घेतलं. आता आपल्याला या लाईनपर्यंत आपला आर्महोलचं मार्किंग लागणार आहे. तर इथे इथून टेप ठेवायचा आणि आपले 7.5 इंच आपलं आर्महोल होता 14, 14 मध्ये 1 प्लस केला 15, 15चा निम्मे 7.5 इतका आपल्याला इथे आर्महोल आला पाहिजे हा. तर बघा हा आपला आर्महोल इथे बरोबर येत आहे. तर हे इथे आता आपलं हे फिटिंगचं माप येईल. हे आपलं फिटिंगचं माप झालं. पण आता आपल्याला बघताना असं वाटतं की हा आर्महोल छोटा होणार आहे. तर अशा वेळेला काय करायचं, थोडंसं इथे आपल्याला नजरेचा पण अंदाज घ्यायचा आहे. अगदीच छोटा जर डोळ्याला वाटत असला तर इथे थोडासा, आता हा शेप थोडासा खाली गेला तर मी याला थोडासा असा व्यवस्थित करेल. बरोबर आहे. आपण थोडंसं 5 इंच छाटलं तरी पण आपलं माप इथे बरोबर आलं. इथे तुम्ही बघू शकता. हे बघा हे 7.5 आपलं माप बरोबर आलेलं आहे. तर हे झालं आता आर्महोलसाठीचं. आपण हा जो कट दिला हा बॅक पार्टच्या साईजने दिला. फ्रंट साईड आपली थोडीशी खोल असते तर त्याच्यासाठी काय करायचं, हे तर आपलं फिटिंगचं माप झालं आता इथपर्यंत. तर इथून अगदी 5 इंच असं हा फ्रंट थोडासा कट करायचा, म्हणजे आपला हा फ्रंटचा आकार कट होईल इथे. हे बघा आपण इथे जास्त नाही, फक्त 5 इंच इतका आर्महोल छाटलेला आहे. आणि इथे हे आपलं फिटिंगचं माप. हे झालं आता आपलं आर्महोलचं. आता हे जे एक्स्ट्राचं खालचं आहे, हे जे एक्स्ट्राचं आहे याला इथून कट करून टाकायचं इथपर्यंत. आता हे झाल्या दोघं बाजू बरोबर. त्यानंतर इथे आपण कमरेचं माप घेतलं 7.5, हे माप आलं आपलं 7.5. त्यानंतर पुढे जे 2 इंच आपलं एक्स्ट्रा मार्जिन होतं ते इथे मिळून द्यायचं. हे जे एक्स्ट्राचं होतं ते कट करून याच्यामध्ये मिळून द्यायचं. हे बघा हे आपण इतकं एक्स्ट्राचं कट करून घेतलं. हे थोडंसं तिरकस होतं, याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. हे बघा झालं आता आपलं बरोबर. हा पार्ट बरोबर आला. त्यानंतर आर्महोलही बरोबर झाला.
आणि कमरेचं मापसुद्धा बरोबर आलं. अशा पद्धतीने हे ॲडजस्ट करायचं असतं. आता हे पिन्स आपण काढून घेऊ. जर हे असं बघितलं तर हे असं बरोबर येणार आहे. हे बघा असं. हे 1 इंच आपण पाठीच्या भागामध्ये जास्त घेत असतो मागील टक्ससाठी, त्याच्यामुळे हे जास्त आलं. इथे जर हा 1 इंचाचा टक्स बरोबर गेला तर हे असं बरोबर येईल. आणि हे पाव इंच जे एक्स्ट्रा आहे हे आहे आपलं हुकलूक पट्टीचं मार्जिन. अशा पद्धतीने आलं. त्यानंतर ही जी शिलाई आहे ही काढून टाकायची. ही जी आपण 5 नंबरची टिप टाकली होती ती काढून टाकायची. इथे तुम्ही बघू शकता याच्यामध्ये किती अंतर आहे आणि या अंतरमुळे इथला पार्ट जो आहे आपला ब्लाऊज घातल्याच्या नंतर इथला जो भाग आहे तो एकदम व्यवस्थित बसतो आणि हाता आपण टक्ससाठी दिलेलाच आहे. तर अशा प्रकारे आपण अस्तरचं कटिंग करून त्याला शेप दिला आणि त्यानंतर हे ब्लाऊज अशा पद्धतीने तयार करून घेतलेलं आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.